तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा आता प्रस्तावाच्या वळणावर येऊन थांबलेला आहे। अजित पवारांनी शरद पवारांच्या पक्षाशी काय चर्चा केली हे माहीत नसल्यानं आता तटकरेंसह इतर नेत्यांना नव्यानं विलीनीकरणाची चर्चा हवी आहे आणि त्यासाठी तटकरे यांनी आता प्रस्तावाची अट टाकलेली आहे। प्रस्तावावरून आता विलीनीकरण आणखी लांबणीवर जाणार का याची आता चर्चा सुरू झालेली आहे। बघूया त्याबद्दल सविस्तर। विलीनीकरणाचा प्रस्ताव आला तर चर्चा। तटकरे पटेलांना हवाय विलीनीकरणाचा प्रस्ताव। प्रस्तावाच्या मुद्द्यावरून विलीनीकरण अडलं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना विलीनीकरणावर नव्यानं चर्चा हवी आहे। सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्र हाती घेतली आहे। सुनेत्रा पवार यांना विलीनीकरणाबाबत काही माहिती नव्हतं। शिवाय अजितदादांनंतर आता राजकीय समीकरणही बदललेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं आता नव्यानं विलीनीकरणाचा प्रस्ताव द्यावा अशी भूमिका तटकरेंनी मांडली आहे। या संदर्भातला निर्णय जेव्हा केव्हा कोण चर्चा सुरू करेल त्यावेळेला वहिनी आहेत, कारण त्या आमच्या नेत्या आहेत, उपमुख्यमंत्री आहेत। उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आणखीन पक्षाची जबाबदारी त्यांच्यावरती येईल आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी आहेत। या संदर्भामध्ये एखादा प्रस्ताव किंवा एखादा विचार कोणी मांडला तर मग त्या बाबतीमध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये चर्चा होऊ शकते। आणि मी वारंवार स्पष्ट केलं की ज्यावेळेला एखाद्या आघाडीमध्ये एखाद्या नवीन काही वेगळे पक्ष ज्यावेळेला सोबत येत असतात त्याला मुख्य पक्षाला त्या संदर्भामध्ये विश्वासात घ्यावं लागतं। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आता वेगळ्याच मोडमध्ये गेल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवारांच्या हयातीत आणि ते गेल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेतेच विलीनीकरणावर बोलत होते। आता राष्ट्रवादीचे नेते बोलल्याशिवाय आम्ही या विषयावर बोलणार नाही अशी भूमिका शरद पवारांच्या पक्षानं घेतली आहे। आता या बाबतीमध्ये आम्ही चर्चा करणार नाही। आम्ही विषय मांडला, निर्णय घ्यायचा, जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे निर्णय आता कोणी घ्यायचा आहे त्या पक्षाच्या, राष्ट्रवादीच्या, अजितदादा गटाच्या लोकांनी घ्यायचा आहे। विलीनीकरणाच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे फार काही बोलायला तयार नाहीये। अजित पवारांच्या निधनानंतर विलीनीकरण होणारच नाही असं बहुतेक त्यांची खात्री पटली असावी, त्यातूनच त्या हताश वाटू लागल्या। ठीक आहे, या गोष्टी आयुष्यात होत असतात। अनेक वेळा आज दादा नाही त्याच्यामुळे मला काही जुनं उणं धुणं काढत बसायची नाही। तो माझा मोठा भाऊ होता, माझा दादा होता आणि माझ्या दादामध्ये आणि काय जी चर्चा झाली ती माझ्या भावाला माहिती आहे आणि आज माझा भाऊ जिथे असेल तिथे त्याला ते माहिती आहे। त्याच्यामुळे दादाची इच्छा आणि आशीर्वादाने जे होईल पुढे पुढे बघूया। अजितदादानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एक प्रकारची अढी निर्माण झाली आहे। हे सगळे नेते विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एकाच व्यासपीठावर येतील का? सुनेत्रा पवार यासाठी पुढाकार घेतील का? याची उत्तरे येत्या काही दिवसात मिळणं अपेक्षित आहे। उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।